Good afternoon. A very warm afternoon indeed. Let's start our today's new semester number 4. आपण सेमिस्टर नंबर 4 शिकणार आहोत यावेळी बिझनेस इकॉनॉमिक्सचा चौथा पार्ट, ज्याच्यात आपल्याला पब्लिक फायनान्स, गव्हर्नमेंटचा रोल आणि ओव्हरऑल गव्हर्नमेंटच्या काय काय ॲक्शन्स असतात हे शिकायचं आहे. आणि त्याच्या इट्स अ व्हेरी काइंड ऑफ इंटरेस्टिंग टॉपिक. जर समजा तुम्ही बघितलं, ज्यांना कुणाला इंटरेस्ट असतो पॉलिटिक्समध्ये, तर तुम्ही खूप पॉलिटिक्सच्या जवळ जाता जेव्हा तुम्ही पब्लिक फायनान्सबद्दल बोलत असता. तुम्ही बघितलं असेल तर इंटरेस्टेड लोक नेहमीच जनरली बजेटच्या टाईममध्ये, म्हणजे जानेवारी एंड टू मार्च, वी कॅन से जानेवारी एंड टू फेब्रुवारी एंड, बजेटबद्दल भरपूर साऱ्या चर्चा होतात, भरपूर सारं बोललं जातं. सो वी आर टॉकिंग अबाउट बजट, एंड जैसे ही हम बोल रहे हैं, वी आर गोइंग टू टॉक अबाउट पब्लिक फाइनेंसेस, हाउ द डिफरेंट काइंड ऑफ पॉलिसीज आर इम्प्लीमेंटेड, कैसे कैसे नए पॉलिसीज गवर्नमेंट से इम्प्लीमेंट किए जाते हैं फॉर द बेटरमेंट एंड ग्रोथ ऑफ इकोनॉमी. आई नो इट माइट साउंड समटाइम्स वेरी स्टेल, और जैसे कि बहुत लोगों को इकोनॉमिक्स अच्छा नहीं लगता, थोड़ा डिफिकल्ट लगता है, लेकिन बिलीव मी, अगर आपको अच्छे से पेपर लिखना है, अच्छे से मार्क्स लाने हैं, देन इट इज़ काइंड ऑफ मैंडेटरी टू प्रोवाइड अ फुल अटेंशन ऑन सच टॉपिक, जिससे बहुत ज़्यादा क्वेश्चंस आ सकते हैं. ओके, सो हमारा पहला टॉपिक है, व्हाट डज द गवर्नमेंट एक्चुअली डू. मतलब गवर्नमेंट एक्चुअली क्या एक्शन लेता है, गवर्नमेंट का क्या रोल होता है इन द इकोनॉमी. Let's start with the Investopedia, what Investopedia wants to say to us. Okay, Investopedia आपल्याला काय सांगायचं ते. So let me share my screen with, yeah. सो पॉलिटिकल इकॉनॉमी, जेव्हा आपण पब्लिक फायनान्सेसबद्दल किंवा गव्हर्नमेंटच्या रोलबद्दल इकॉनॉमिक्समध्ये विचार करत असतो, तेव्हा जनरली आपण पॉलिटिकल इकॉनॉमीबद्दल विचार करत असतो किंवा पॉलिटिकल इकॉनॉमीशी खूप जवळ जाऊन विचार करत असतो. पॉलिटिकल इकॉनॉमी इज अन इंटरडिसिप्लिनरी ब्रांच ऑफ सोशल सायन्सेस. सोशल सायन्सेस म्हणजे समाजशास्त्र. तो हमने समाजशास्त्र, सिविक्स जैसे सब्जेक्ट हमारे स्कूल में भी पढ़े हैं. तो पॉलिटिकल इकोनॉमी ये उसकी ही एक छोटी सी ब्रांच है, जो इकोनॉमिक्स की भी छोटी ब्रांच है और सब ब्रांच है, वी कैन से, विच फोकसेस ऑन द इंटर रिलेशनशिप्स, मतलब रिलेशनशिप्स अमंग इंडिविजुअल गवर्नमेंट एंड द पब्लिक पॉलिसी प्रिपेयर्ड एंड इम्प्लीमेंटेड बाय द गवर्नमेंट. ओके, सो सिंपली सेइंग कि आपको क्या देखना है, ये वीडियो देखना है, बहुत ही इजी सा, छोटा सा. आपको आवाज सुनाई दे रही है? Yes, ma'am. Yes, ma'am. तो लेट्स सी पॉलिटिकल इकोनॉमी क्या होता है. Political economy is the study of how economic theory and methods influence political ideology. Political economy looks at the interaction between economies, laws, and politics. It studies how institutions, such as capitalism, socialism, and communism, develop in social and economic systems, and it analyzes how public policy is created and implemented. Economics and politics are intrinsically linked. An economy is frequently one of the biggest points of contention between different political parties, and a political party's ideologies will frequently dictate its economic policies. When power shifts from one party to another, the economy can change as well. It's important to note that varied and conflicting interests in a nation's economic development make political economy a complex area of study. It also involves game theory. Since many groups are competing for finite resources and power, it's important for them to determine the course of action that will yield the best results, and the probability of reaching those results. Yeah, so we have seen, at least from this video, that politics or political economy, and then what we are seeing, the role of government, involves a lot of things. It doesn't involve only voting or only prachar sabha or all those things. It is a part of definitely a game. But whenever we are talking about a country, हम जब देश के बारे में बात कर रहे हैं, एक राष्ट्र के बारे में बात कर रहे हैं,
तो हमें बहुत सारे चीज़ों पर ध्यान देना पड़ता है, एंड दैट्स हाउ वी आर गोइंग टू सी द रोल ऑफ गवर्नमेंट इन इकोनॉमिक डेव्हलपमेंट. फॉर दॅट वी नीड टू सी किसी भी काम के लिए पैसा जरुरी होता है. कोणत्याही कामाला पैशाची गरज असते. मग हा पैसा कुठून मिळतो किंवा पैसा कुठून मिळवावा लागतो, किंवा गव्हर्नमेंट ॲज इट इज कहाँ से पैसा लाती है, कुठून मिळतो हा पैसा, आणि कशा प्रकारे इकॉनॉमी रनिंग ठेवली जाते गव्हर्नमेंटकडून, गव्हर्नमेंटचा काय रोल आहे हे आपण बघणार. ओके. इन द पब्लिक फाइनेंस वी स्टडी द फाइनेंसेस ऑफ द गवर्नमेंट. गवर्नमेंट के फाइनेंसेस पढ़ते हैं हम पब्लिक फाइनेंस में. Public finance deals with the question that how the government raises its resources to meet its ever rising expenditure. नेहमीच गव्हर्नमेंटचे एक्सपेंडिचर वाढत असतात. असा विचार करा, आपल्याकडे यावेळी निसर्ग नावाचं वादळ आलं होतं दापोली, बरोबर. सो जो दापोली में जो हरिकेन आया था, जो तो उससे क्या हुआ था, बहुत ज्यादा नुकसान हुआ था लोगों का. तर मग अशा नुकसानीच्या वेळी गव्हर्नमेंटकडून मदतीची अपेक्षा केली जाते, बरोबर है कि नहीं. गवर्नमेंट क्या हेल्प कर रहा है इसके बारे में देखा जाता है. तो ये ऐसे बहुत से, सिर्फ दापोली में ही आया था क्या ऐसा कुछ प्रॉब्लम, नहीं. तो पूरे ईयर में अगर हम ईयर के बारे में सोचे, एक ईयर, क्योंकि बजट एक ईयर का बनाया जाता है, फाइनेंशियल ईयर का, तो एक बजट ईयर में ऐसे इतने सारे इंसिडेंट्स होते हैं कि जहाँ पर मदद की ज़रूरत पड़ती है. जैसे कि अभी कोविड के टाइम पर हमें बहुत ज़्यादा हेल्थ केयर इंस्टीट्यूशंस की, वो कोविड के लिए जो सेंटर्स बने थे संस्थात्मक विलगीकरण के लिए, वो संस्थात्मक विलगीकरण मतलब जहाँ पर लोगों को रखा जाता था, उनके ऊपर ट्रीटमेंट किया जाता था, तर अशा ठिकाणी जिथे त्यांना ठेवलं जात होतं ते सगळं करण्यासाठी ऑब्व्हियसली गव्हर्नमेंटकडे पैशाची गरज होती, किंवा गव्हर्नमेंटला पैसे मिळवण्याची गरज होती. सो गव्हर्नमेंटचे एक्सपेंडिचर हे नेहमी वाढणारे असतात, पण हे एक्सपेंडिचर नेहमी वाढणारे जे आहेत ते मेंटेन करण्यासाठी किंवा त्यासाठी लागणारा पैसा गोळा करण्यासाठी नक्की गव्हर्नमेंटचे रिसोर्सेस काय. तर जनरली उत्तर तुम्हाला माहिती आहे का, सांगा बरं मला, कुठले रिसोर्सेस आहेत असे माहिती आहे तुम्हाला, गव्हर्नमेंटचे रिसोर्सेस काय असतात ते. प्लीज आन्सर मी. मला तुम्ही जर उत्तर दिलं नाही तर मला पुढे जाता येणार नाही, आणि मग आपण इथेच स्टक होऊन राहू. तुम्ही जेवढी उत्तरं द्याल चुकीची, बरोबर, आय डोंट केअर, स्टार्ट टॉकिंग. ओके. तुम्ही मराठीत, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये काहीही बोलू शकता, तुम्हाला माहिती आहे. पण मी विचारलं की प्रश्नांचं उत्तर दिलं तर माझ्यासाठी ते सोपं होईल आणि तुमच्यासाठी शिकायलाही सोपं होईल. मी इथे थांबून राहणार आहे बरं का तुम्ही उत्तर देईपर्यंत. मला सांगा, गव्हर्नमेंटकडे पैसे कसे जमा होतात. हाऊ डू गव्हर्नमेंट गेट द पेमेंट ऑर द इन्कम. तुम्ही टाईप करू शकता तुम्हाला जर बोलायचं नसेल तर उत्तर. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट मी सी हू आर देअर, बिकॉज आय डोंट वॉन्ट टू डू दिस, आय डोंट रिअली लाईक टू डू दिस. पण जर तुम्ही बोलत नसाल तर मग मला बोलायला लागेल तुम्हाला. पहिली गोष्ट, तुम्हाला बोलावं लागेल, तुम्हाला तुमचे माईक ऑन करायला लागेल. मॅडम. येस, सांग बरं. तुमचे माईक ओपन करा आणि बोलायला सुरुवात करा बरं. म्हणजे मला कळेल की तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय का. जरा पटकन सगळ्यांनी, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आणि तुम्ही इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर किंवा एखादा गेम खेळत नसाल तर पटकन सगळ्यांनी माईक ओपन करून हो, येस, व्हॉट एव्हर, हा काहीतरी म्हणा बरं पटकन. आजचं आपलं लेक्चर आपण थोडं स्लोच घेऊया. येतोय ना आवाज माझा तुमच्यापर्यंत? बघू बरं मला जरा. हा, करेक्ट. आता मला सांगा, माझा जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्हाला काय करायचंय माहितीये का, तुम्हाला तुमच्या फोनवरती ते थम्सअपचं साईन असतं, तुम्हाला माहितीये थम्सअपचं साईन तिथे असतं तुमच्या फोनवरती, झूमवरती, ते दाखवायचंय मला. जर सगळ्यांच्या दिसलं पाहिजे मला. दाखवा बरं. व्हेरी गुड जाईल. गुड. हँड रेस करू नका, मला हँड रेस करणं माहितीये, मला तुमचं थम्सअप साईन हवं, पण हरकत नाही. ज्यांनी हँड रेस केले त्यांनी पुढच्या वेळी लक्षात ठेवा. आणि ज्यांचे दिसत नाही आहेत ना मला थम्सअप, ते लोक आपण अटेंडन्ससाठी ग्राह्य धरू शकत नाही, तुम्हाला माहिती आहे, राईट. आणि आय डोंट वॉन्ट टू डू दॅट. ओके, प्लीज स्टार्ट डुईंग समथिंग गुड. आता जर एवढे मला थम्सअप दिसत असतील तर तुमच्या लक्षात आहे, राईट, मी जर प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. येते तुमच्या लक्षात?
येते का तुमच्या लक्षात? मी जर हो. हा येस, मग मला सांगा की गव्हर्नमेंटकडे येस, आणि आता ज्यांनी हँड रेस केले त्यांनी खाली ठेवले तरी चालतील. ओके, आता मला सांगा की जर समजा जे लोक गव्हर्नमेंट जे पैसे आपल्यासाठी वापरतं, जनतेसाठी वापरतं, ते पैसे त्यांना कुठून मिळतात? तुम्हाला काय वाटतं? ते कुणाच्या घरी येऊन पैसे रेल्वे मागतात? स्टेशन, बस स्टँड. करेक्ट, ह्या गव्हर्नमेंटच्या कंपनीज आहेत आणि त्यातून पण ते त्या इन्कम टॅक्स. करेक्ट, व्हेरी गुड. GST. करेक्ट, आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस भरतो, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेस. डायरेक्ट टॅक्सेसमध्ये काय काय येतं? आपला इन्कम टॅक्स येतो, बरोबर. आणि इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये तुमचं GST, पूर्वी जर विचार केला तर सेल्स ड्युटी, सेल्स टॅक्स, कस्टम ड्युटी, इम्पोर्ट एक्सपोर्ट ड्युटीज. सो ह्या सगळ्या गोष्टी याच्या इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये. सो मेजर पार्ट गव्हर्नमेंट रेव्हेन्यूचा हा टॅक्सेशन मधून गोळा केला जातो. येत आहे तुमच्या लक्षात? आता तुम्हाला हे लक्षात गॅस एजन्सी मॅडम गव्हर्नमेंटची. पण हे लक्षात ठेवा की गॅस एजन्सी, बस, रेल्वे, अगदी करेक्ट उत्तर आहेत. ह्या गव्हर्नमेंटच्याच कंपनीज असतात खूपदा. पण हे गोष्ट लक्षात ठेवायची की या ज्या कंपनी असतात त्यांना स्वतःचे पैसे मिळवून त्यांना जो प्रॉफिट मिळतो त्यातून त्यांना त्यांचं डे टू डे फंक्शनिंग करायचं असतं. म्हणजे त्यांना त्यांच्या लोकांचे पगार द्यायचे असतात. जसं आपण फायनल अकाउंटमध्ये बाकीचे सगळे खर्च बघतो की P&L अकाउंटच्या डेबिट साईडला, ते सगळे खर्च त्यांना त्यातूनच भरायचे असतात. त्यामुळे जेव्हा आपल्याला जनरली देशाच्या हितासाठी कामं होताना दिसतात, ती जनरली आयदर वे आपल्या टॅक्सेशन मधून आलेली असतात, मोठी लोन्स घेतलेली असतात, किंवा इतर कुठल्या तरी मार्गातून पैसा उभा केलेला असतो. ओके, हे गॅस एजन्सी, बस, रेल्वे किंवा ह्या सगळ्या सरकारी कंपनीज ज्या आहेत त्या त्यांचा चरितार्थ चालवण्यासाठी, म्हणजे त्यांची कंपनी बेटर रनिंग करण्यासाठी त्यांचं इन्कम वापरतात. ओके, आता मी तुम्हाला हे एक सांगते. आत्ता जसं मला तुम्हाला सगळ्यांना हलवून जागं करायला लागलं, मी प्रश्न विचारत राहणार आहे. मग मला प्रत्येक वेळी असं करायला लागेल, हात दाखवा, तुमचे कॅमेरे ओपन करा, मला दाखवा तुमचे चेहरे. सो लेट्स नॉट डू दॅट, कारण त्यात सगळ्यांचा वेळ जातो की नाही. आपण काय करूया की आपण मी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारेन, चुकीचं काय असेल ना, उत्तर तर द्या. मी काही तुम्हाला ओरडणार नाहीये, पण मला कळेल तर तुम्ही तिथे आहात. बरोबर आहे की नाही? लेट्स सी. पब्लिक फायनान्स ॲज डाल्टन नावाचा खूप मोठा इकॉनॉमिस्ट आणि खूप मोठा थिंकर आहे, आणि त्यांनी असं म्हटलं होतं की पब्लिक फायनान्स इज कन्सर्न्ड विथ द इन्कम अँड एक्सपेंडिचर ऑफ पब्लिक ऑथॉरिटीज. म्हणजे पब्लिक ऑथॉरिटीज म्हणजे गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, लोकल गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट. सो ह्या सगळ्या सरकारांचं असलेलं इन्कम आणि एक्सपेंडिचर याच्याशी रिलेटेड असलेल्या गोष्टी म्हणजे पब्लिक फायनान्स, अँड विथ द ॲडजस्टमेंट ऑफ द वन ऑफ द अनदर. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर इन्कम वाढवायचं असेल सरकारचं, तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, अशा वगैरे गोष्टींमध्ये झालेली ॲडजस्टमेंट म्हणजे पब्लिक फायनान्स, असं डाल्टनचं म्हणणं होतं. अकॉर्डिंगली इफेक्ट्स ऑफ टॅक्सेशन, मग अशी म्हटल्याप्रमाणे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर म्हणजे गव्हर्नमेंटचे खर्च, पब्लिक बॉरोईंग म्हणजे पब्लिककडून घेतलेलं कर्ज सरकारने, ओके, आणि डेफिशिट फायनान्सिंग म्हणजे जेव्हा गव्हर्नमेंटचे खर्च जास्त असतात पण इन्कम कमी असतं. ओके, डेफिशिट फायनान्सिंग म्हणजे गव्हर्नमेंटचे एक्सपेंडिचर, खर्च जास्त, इन्कम कमी, तेव्हा त्याला डेफिशिट फायनान्सिंग म्हणतात. याच्या उलट सरप्लस फायनान्सिंग असतं, गव्हर्नमेंटचं इन्कम जास्त आणि खर्च कमी. ओके, सो अशा प्रकारचे डेफिशिट फायनान्सिंग ऑन द इकॉनॉमी कन्स्टिट्यूट्स द सब्जेक्ट मॅटर ऑफ पब्लिक फायनान्स. म्हणजे पब्लिक फायनान्समध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे बघा. इफेक्ट्स ऑफ टॅक्सेशन, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, पब्लिक बॉरोईंग्स, डेफिशिट फायनान्सिंग, सरप्लस फायनान्सिंग आणि हे सगळं. ओके, प्रोफेसर ओटो एक्स्टेन राईट्स, पब्लिक फायनान्स इज द स्टडी ऑफ इफेक्ट्स ऑफ बजेट्स ऑन द इकॉनॉमी. बजेटचा तुमच्या ॲक्च्युली इकॉनॉमीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करणं, पर्टिक्युलरली द इफेक्ट ऑफ अचीवमेंट ऑफ द मेजर इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्स लाईक ग्रोथ, स्टॅबिलिटी, इक्विटी आणि एफिशियन्सी. सो नेहमीच एका इकॉनॉमीच्या ग्रोथसाठी आणि देशाच्या डेव्हलपमेंटसाठी या गोष्टी बघणं गरजेचं असतं की इकॉनॉमीची. येस साक्षी, डू यू वॉन्ट टू से समथिंग? सो नो मॅम. देशाची ग्रोथ कशी झाली आहे, स्टॅबिलिटी कशी झाली आहे, देशात इक्विटी तर आहे ना, आणि एफिशियन्सी आहे ना, देशात वर्किंग कपॅसिटी कशी आहे, हे सगळ्या गोष्टी पब्लिक फायनान्सचा पार्ट होऊन जातात. थोडक्यात मला तुम्हाला एवढ्या सगळ्या बडबडीतून हेच सांगायचं आहे की जेव्हा आपण पब्लिक फायनान्स बद्दल बोलायचं ठरवतो तेव्हा पब्लिक फायनान्स हे अतिशय मोठं असं असलेलं एक
ज्याचा स्कोप मोठा आहे असा असलेला एक सब्जेक्ट आहे. ओके. फर्दर इट ऑल्सो डील्स विथ द फिस्कल पॉलिसीज विच ऑट टू बी adopted to achieve certain objectives such as price stability, economic growth and more equal distribution of income. सो अशी अनेक ऑब्जेक्टिव्ह आहेत, जसं देशामध्ये प्राइस स्टॅबिलाइज ठेवणं म्हणजे सेम ठेवणं, इकॉनॉमिक ग्रोथ होऊ देणं, इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम म्हणजे सगळ्यांना साधारण समान इन्कम मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करण्यासाठी सुद्धा पब्लिक फायनान्सचा वापर करून घेतला जातो. ओके. लक्षात ठेवा की एका ग्रेट डिप्रेशन नावाच्या इव्हेंट नंतर म्हणजे देशामध्ये 1929 आपण हे गेल्या वेळी ऑलरेडी बघितलं होतं, जर तुम्ही आठवत असाल तर, केनेशियन इकॉनॉमिक्समध्ये. आणि मला माहिती आहे गेल्या वेळी तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये खूप जास्त निग्लेक्ट केलं होतं, खूप जास्त तुम्ही इकॉनॉमिक्सच्या अभ्यासाला थोडं दुर्लक्ष केलं होतं, कारण तुम्हाला असं वाटत होतं की सोपं आहे, MCQs आहेत आणि हे, आणि मग पेपर लिहिताना लक्षात आलं की तितकं सोपं नाहीये ते जसं वाटतंय तितकं. आणि म्हणून मी तुम्हाला परत परत सांगू शकते किंवा सांगायची इच्छा ठेवतेय की प्लीज जे लेक्चर होत आहे ते नीट ऐका. ओके. आपलं पहिलंच लेक्चर आहे आणि मला खरंच तुम्हाला सपोर्ट करायची खूप जास्त इच्छा आहे, पण त्यासाठी तुम्हाला अभ्यास करायला लागेल. बरोबर आहे की नाही. सो पब्लिक बोरोइंग वॉज रेकमेंडेड मेनली फॉर द प्रोडक्शन पर्पज. या ग्रेट डिप्रेशनच्या काळात मार्केटमध्ये पैसे वाढावेत, कारण ग्रेट डिप्रेशनच्या काळात काय झालं होतं, लोकांनी कन्झम्पशन कमी करून टाकलं होतं, कुठल्याही प्रकारचा पैसा मार्केटमध्ये हलत नव्हता, पेट्रोलच्या प्राइसेस भयंकर वाढलेल्या होत्या. आणि अशा वेळी पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेला, इकॉनॉमीला चालना देण्यासाठी, एनकरेज करण्यासाठी ऐसा बोला गया कि पब्लिक बोरोइंग बढ़ाना चाहिए, मतलब गवर्नमेंट को पब्लिक से या फिर लोगों से बोरो करना चाहिए. ओके. लेकिन फॉर द प्रोडक्शन पर्पस ड्यूरिंग द वॉर, ऑफ कोर्स, जैसे कि वॉर टाइम पे आपको पता है राइट, 2 वर्ल्ड वॉर हुए थे हमारे पूरे वर्ल्ड में, तो उनके बीच में या फिर जैसे ही छोटे मोठे वॉर्स होत असतात तशा प्रकारे ड्यूरिंग अ वॉर ऑफकोर्स पब्लिक बोरोइंग वॉज कन्सिडर्ड लेजिटिमेट. मतलब पब्लिक बोरोइंग करना लेजिटिमेट माना गया था, बट इट वॉज थॉट दैट द गवर्नमेंट शुड रीपे और रिड्यूस द डेट ॲज सून ॲज पॉसिबल. पण असंही म्हटलं गेलं की गव्हर्नमेंटने हे लोन लगेचच्या लगेच फेडलं पाहिजे. आणि म्हणून काय काय बरं इम्पॉर्टन्स पब्लिक फायनान्सचे, ऍक्च्युली आपण बघू शकतो की पब्लिक फायनान्सचा अभ्यास केल्यावर किंवा पब्लिक फायनान्स मेंटेन केल्यावरती पहिलं स्टेडी स्टेट इकॉनॉमिक ग्रोथ मिळते. ओके. स्टेडी स्टेट इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे एक तुम्हाला स्टॅबिलाइज्ड इकॉनॉमिक ग्रोथ मिळते. प्रत्येक वेळी आपल्या देशाला, आता जर तुम्ही बघितलं असेल तर लॉकडाऊनच्या काळात आपल्या इकॉनॉमीचा ग्रोथ रेट म्हणजे GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, आपण हे बघितलं होतं, म्हणजे देशाचं थोडक्यात टोटल आउटपुट, टोटल प्रोडक्शन हे वाढणं अपेक्षित असतं दरवेळी. पण लॉकडाऊनच्या काळात कोविड पॅन्डेमिकमध्ये ते -23% झालं होतं, म्हणजे कमी झालं होतं. पण त्यानंतरच्या काळात आपण सुधारून ते -60% डिग्री नाही, -7% आणलं. ह्याचा अर्थ कमी 23% कमी होत होतं, ते 7% कमी व्हायला लागलं, म्हणजे आपण त्यातही सुधारणा केली होती. सो नेहमीच देशाला एका स्टेडी स्टेट ग्रोथ रेटची गरज असते, स्टेडी ग्रोथ रेटची गरज असते, त्यांचे सस्टेनेबल हाय इकॉनॉमिक ग्रोथ रेटची गरज असते. ओके. आणि गव्हर्नमेंटचा फायनान्स किंवा पब्लिक फायनान्स हे त्याच्यासाठी अतिशय चांगलं आणि गरजेचं टूल आहे. ओके. त्याच्यानंतर प्राइस स्टेबिलिटीसाठी द गव्हर्नमेंट युजेस द पब्लिक फायनान्स इन ऑर्डर टू ओव्हरकम फ्रॉम इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन. म्हणजे तुमच्या भाववाढ आणि एकदम प्राइजेस कमी होणं हे दोन्ही इकॉनॉमीसाठी प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं. आपण हे गेल्या वेळी बघितलं होतं, इन्फ्लेशन, डिफ्लेशन, स्टॅगफ्लेशन या तिन्ही टर्म्समध्ये. सो कधी जास्त प्राइस पण चांगली नाही, कमी प्राइस पण चांगली नाही, आणि त्यामुळे आपल्याला नेहमी एक मेंटेन करायला लागते प्राइस सगळ्या गोष्टींची, आपल्याला इन द सेन्स गव्हर्नमेंटला. आणि ती प्राइस मेंटेन करण्यासाठी पब्लिक फायनान्स खूप जास्त गरजेचं असतं. ओके. देन इकॉनॉमिक स्टॅबिलिटी, द गव्हर्नमेंट युजेस फिस्कल टूल्स टू स्टॅबिलाइज इकॉनॉमी. आता हे स्टॅबिलायझेशन ऑफ इकॉनॉमी काय असतं सांगा बरं मला, तुम्हाला काही सुचतंय का? इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन म्हणजे काय, किंवा स्टेबिलिटी असं जेव्हा आपण म्हणतो याचा अर्थ स्टेबल असणं, काय म्हणू आपण त्याला, बॅलन्स्ड असणं. पण मग काय इकॉनॉमीमध्ये बॅलन्स्ड असायला लागतं रे, सांगा बरं मला, तुम्हाला काही सुचतंय का?
अरे देवा, परत करायला लागणार का काय मला ते हात वर करा आणि हे? ओके, लेट्स स्टार्ट दॅट. आय वुड लाईक टू डू दॅट. ओके, स्टार्ट. मला दाखवा बरं, तुमचे सगळ्यांचे हात एकदा छानपैकी वर करून दाखवा मला. रेज युअर हँड्स. तुमच्याकडे ते फीचर असतं, बरोबर आहे ना? सो दाखवा मला, रेज युअर हँड्स. मला दिसतील इथे. तुम्हाला माझं बोलणं ऐकू येतंय आणि येत असेल तर तुमचे हात वर करा बरं. ओके, मला वाटतं तुम्हाला आज अटेंडन्स शीट नकोय वाटतं. नकोय का? करेक्ट मेरा. मला वाटतं तुला लक्षात आलंय काय करायचं ते. माझ्याशी चॅट करण्यापेक्षा मला हात रेस करायला सांगितलंय की नाही मी. तुमच्या मोबाईलवरून इंस्टाग्राम किंवा कशावरही तुम्ही जितके असाल ना तसेच ठेवा हात, काढू नका. कारण मला दिसले पाहिजेत सगळ्यांचे हात, त्याशिवाय आपण पुढे नाही जाणार. ओके, आणि ज्यांचे दिसणार नाहीत त्यांना अटेंडन्स शीट मिळणार नाही बरं का. तेव्हा कुणी, तुम्ही इंस्टाग्रामवर आहात का, तुम्ही फेसबुकवर आहात का, ते नीट बघून घ्या आणि मी काय सांगते त्याच्याकडे नीट लक्ष द्या. मला तुमचे हात रेस झालेले दिसले पाहिजे तिथे. ओके, मला काही हात दिसत आहेत, काही हात बिलकुल दिसत नाहीयेत. तर मी असं समजेन की ज्यांचे हात मला दिसत नाहीयेत ते लोक लक्ष देत नाहीयेत. ओके, गुड. मला असं दिसतंय 20 पैकी 11 लोकांनी हात रेस केलेत. म्हणजे मला असं समजायचंय का की बाकीच्या 9 लोकांना बिलकुल काही गरज नाहीये अटेंडन्स शीटची आणि अभ्यास करायची पण? तसं नकोय ना आपल्याला? ओके, ठीक आहे. सो ज्यांनी हात वर केले त्यांना आता माझं बोलणं ऐकू येतं असं मी म्हणू शकते. मला सांगा, इकॉनॉमिक स्टेबिलिटी म्हणजे काय असतं रे? किंवा प्रश्न सोपा करूया आपण. मला सांगा, तुम्हाला काय वाटतं की छान इकॉनॉमी मस्त असणं किंवा छान असणं म्हणजे काय? की ज्याच्यात तुम्हाला हॅपी वाटेल राहायला, चांगलं वाटेल, अशी इकॉनॉमी असणं म्हणजे काय? मोप सारा पैसा. करेक्ट, बहुत सारा पैसा इकॉनॉमी में होना चाहिए. राइट, करेक्ट. आणि आणखी काही आठवतंय का? फक्त पैसा असून चालतो का बघा. आता लोकांकडे खूप सारे पैसे आहेत. लाईक असा विचार करा की अंबानींसारखे लोक, मोठे मोठे बिझनेसमॅन, ह्या सगळ्यांकडे खूप सारे पैसे आहेत. पण कोविडच्या काळात त्यांना आधी मिळाली का रे वॅक्सिन किंवा असं काही झालंय का? म्हणजेच नाही. करेक्ट. सो सेव्हिंग आणि कन्झम्पशन चांगलं असलं पाहिजे, पण त्याच्यावरून त्या लोकांना मिळाली नाहीये. म्हणजेच आपल्या जर देशात चांगली हेल्थ केअर असली पाहिजे. सो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी म्हणजे नुसता पैसाच नाही, तर त्या पैशाबरोबर येणारी हेल्थ केअर, चांगलं एज्युकेशन, मोठं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे तुम्ही चांगल्या स्थितीत राहणं. मला असं विचार सांगा की एक टाईपचं घर असतं ज्याला 5 पत्री हाऊस म्हणतात. 5 पत्रा असलेलं. ओके, सो 1 2 3 4 असे 4 आणि वरती एक आडवा 5वा. अशा घरात कितीतरी लोक राहतात. मग सगळ्यांना, तुम्हाला, मला तशा घरात राहायला आवडेल का रे? माझ्याकडे खूप सारा पैसा आहे, ओके, पण मला तशा घरात राहायला आवडेल का? 5 पत्री घरात, वरती एक पत्रा, 4 बाजूने 4, नाही आवडणार. प्रत्येकाला स्टेबल घर पाहिजे, सेफ्टी पाहिजे, सिक्युरिटी पाहिजे. म्हणजे थोडक्यात इकॉनॉमिक स्टेबिलिटीचा विचार करताना आपल्याला हे सगळ्याचाही विचार करायला लागतो. प्लस गव्हर्नमेंटला ह्याच्या बरोबरीने सुद्धा टॅक्सेशन, पब्लिक डेट्स, त्याच्या बरोबरीने फॉरेन मधून घेतलेले लोन, दॅट इज फॉरेन डेट, इन्व्हेस्टमेंट, ह्या सगळ्याचा गोष्टीचा विचार करायला लागतो आणि स्टॅबिलिटी मेंटेन करायला लागते. आणि पब्लिक फायनान्स हे जे टूल आपण शिकणार आहोत ते इकॉनॉमिक स्टॅबिलिटी पण मेंटेन करायला खूप गरजेचं असतं. मग इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन म्हणजे सगळ्यांना समप्रमाणात जितके गरजेचं आहे तितकं इन्कम आणि बाकीचे सगळे रिसोर्सेस मिळाले पाहिजेत. जिनको जितना चाहिए उनको उतना मिलना चाहिए. दैट इज इक्विटेबल डिस्ट्रीब्यूशन. द गवर्नमेंट यूजेस द रेवेन्यूज एंड एक्सपेंडिचर्स ऑफ इटसेल्फ, मतलब खुद के जो एक्सपेंडिचर है और खुद का जो रेवेन्यू मतलब इनकम है, इसका इस्तेमाल करके सोसाइटी में जो इनइक्वालिटी होती है, एटलीस्ट इनकम इनइक्वालिटी, वो रिड्यूस करने के लिए गवर्नमेंट ट्राई करती है. इफ देयर इज अ हाई डिस्पेरिटी, डिस्पेरिटी मतलब कुछ चीज़ों की कमी होना, ओके,
सगळ्या गोष्टी समप्रमाणात नसणं, कोणत्या तरी गोष्टीची लॅग असणं, दॅट इज अ डिस्पॅरिटी. इट इम्पोजेस मोर टॅक्सेस ऑन इन्कम, प्रॉफिट अँड प्रॉपर्टीज फॉर अ रिच पीपल ऑन द गुड्स दॅट दे कन्झ्युम. सो अशा वेळी श्रीमंतांकडे जे इन्कम असतं ते त्यांच्याकडे ज्या वस्तू असतात त्या सगळ्यावरती टॅक्सेस आकारले जातात, सो दॅट श्रीमंतांकडचे एक्सेस इन्कम पुन्हा गव्हर्नमेंटकडे येतं आणि गव्हर्नमेंट त्याचा वापर करून ज्यांच्याकडे इन्कम कमी आहे किंवा इतर गोष्टी कमी आहेत त्या त्यांना देऊ शकतं. ओके, सो ह्याला म्हणतात इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन. नंतर असतं प्रॉपर अलोकेशन ऑफ रिसोर्सेस. मगाशी म्हटल्याप्रमाणे की सगळ्या गोष्टी एकाच माणसाला मिळणं असं नाही झालं पाहिजे. आत्तापर्यंत असं म्हटलं जातं की जगातली 1% संपत्ती ही जगातल्या 99% लोकांच्या हातात आहे. तुम्हाला लक्षात येतंय मी काय म्हटलं ते? जगात जितके पैसे आहेत, ओके, सो त्या सगळ्या पैशांमधले फक्त 1 ते काही 3% पैसे हे जगातल्या सगळ्या लोकांच्या म्हणजे 99% लोकांच्या हातात आहे. पण बाकी सगळी श्रीमंती किंवा असं म्हणू बाकी सगळी श्रीमंती, बाकी सगळे पैसे हे जवळजवळ फक्त 5% लोकांच्या हातात आहे. म्हणजे असा विचार करा की श्रीमंतांकडे खूपच पैसे आहेत आणि जे गरीब आहेत त्यांच्याकडे बिलकुलच पैसे नाही आहेत. सो देर इज अ डिस्पेरिटी, देर इज इनइक्वॅलिटी. आणि म्हणून प्रॉपर रिसोर्स अलोकेशन होणं गरजेचं असतं. म्हणजे सगळ्यांना समप्रमाणात मिळणं, गरजेपुरतं सगळ्यांना मिळणं हे अतिशय गरजेचं असतं. आणि जे पब्लिक फायनान्सचं टूल वापरून गव्हर्नमेंटला काम करता येतं. बॅलन्स डेव्हलपमेंट अगेन सेम, असं नाही व्हायला पाहिजे की फक्त घिमावण्यातल्या लोकांची किंवा दापोलीतल्या किंवा मुंबईतल्या लोकांचीच प्रगती झाली पाहिजे. प्रगती होताना सगळ्या लोकांची समान झाली पाहिजे आणि म्हणून बॅलन्स डेव्हलपमेंट गरजेची असते. देन प्रमोशन ऑफ एक्सपोर्ट, म्हणजे देशात जे इम्पोर्ट एक्सपोर्ट असतात, इंटरनॅशनल ट्रेड, जागतिक व्यापारामधून इम्पोर्ट करताना लोक जगातल्या इतर देशातल्या वस्तू आपल्याकडे विकत घेतात, बरोबर. एक्सपोर्ट म्हणजे काय तुम्हाला माहितीये का? सांगा बरं मला. व्हॉट इज एक्सपोर्ट? माहितीये का तुम्हाला? एक्सपोर्ट म्हणजे काय? जरा उघडा बरं प्रेमळ माईक. पुन्हा ते सेम सेम करायचंय का आता दरवेळी मी? लेट्स ओपन युअर माईक. सांगा एक्सपोर्ट मला. म्हणजे इंडियातून बाहेर देशात माल पोहोचवणार. करेक्ट, अगदी खरं आहे. सो एक्सपोर्ट म्हणजे आपल्या देशातून दुसऱ्या देशात माल विकणं किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं अगेन्स्ट मनी ऑर अगेन्स्ट फायनान्शियल इन्कम. येत्या तुमच्या लक्षात? याला म्हणतात एक्सपोर्ट. आणि अशा प्रकारचे एक्सपोर्ट जेव्हा देशात वाढतात तेव्हा देशाची डेव्हलपमेंट होते, देशात ग्रोथ होते, इकॉनॉमिक ग्रोथ होते. आणि म्हणून पब्लिक फायनान्सचा वापर करून गव्हर्नमेंट नेहमीच एक्सपोर्ट करणाऱ्यांना, एक्सपोर्ट्सना एनकरेजमेंट देत असतं, मोटिवेशन देत असतं. ओके, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट. मला सांगा, सध्या एका खूप मोठ्या प्रकल्पाबद्दल चर्चा चालू आहे मुंबई. ओके, हा प्रकल्प एक रेल्वे सारखा आहे. तुम्हाला माहिती हा कुठला प्रकल्प आहे? तुम्हाला माहिती हा कुठला प्रकल्प आहे? तुम्हाला बातम्या वाचल्या पाहिजेत. मग त्यांची कार शेड म्हणजे रेल्वे पार्क करायच्या शेडवरून थोडा वाद चालू होता. तुम्ही जर ऐकलं असेल तर आरे कॉलनीत करायची की कुठे करायची आणि या सगळ्याविषयी प्लीज ह्या सगळ्याची माहिती ठेवा. हे आपल्या महाराष्ट्राबद्दल आहे. ओके, सो आय एम नॉट गोइंग इन टू पॉलिटिक्स, आय एम नॉट गोइंग इन टू न्यूज. मी तुम्हाला हे सांगते की हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. मेट्रो कार विषयी मतलब मेट्रो रेल विषयी, मेट्रो रेलवे के बारे में ये चल रहा था. मुंबई में मेट्रो रेल शुरू करने के लिए एक जो डेवलपमेंट होना चाहिए उसके बारे में था. सो अशा प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चरल डेवलपमेंट, धरणं बांधणं, डॅम्स, रोड्स बनाना, उसके साथ साथ ये मेट्रो, कार, बुलेट ट्रेन और ऐसी चीज़ें बनाना, ये सब गवर्नमेंट का काम होता है फॉर द पब्लिक यूटिलिटी, मतलब लोगों के लिए. तो ये सब इंफ्रास्ट्रक्चरल डेवलपमेंट के अंडर आता है और गवर्नमेंट को इसके ऊपर ध्यान देना पड़ता है. और ये ध्यान देने के लिए पब्लिक फाइनेंस का टूल इस्तेमाल किया जाता है. सो ओवर एंड ऑल मैं क्या बोल सकती हूँ यहाँ पर कि पब्लिक फाइनेंस का इस्तेमाल गवर्नमेंट का हर रोल मतलब पूरा करने के लिए, गव्हर्नमेंटच्या सगळ्या प्रकारच्या रिस्पॉन्सिबिलिटी जवळजवळ पार पाडण्यासाठी पब्लिक फायनान्सचा वापर केला जातो. आणि म्हणून पब्लिक फायनान्स बद्दल शिकणं हे अतिशय गरजेचं असतं. ओके, लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट स्लाइड.
सो ऍक्च्युली काय स्कोप आहे पब्लिक फायनान्सचा, म्हणजे आपण काय काय नक्की बघणार आहोत. तर पहिली गोष्ट आपण पब्लिक रेव्हेन्यू बघणार आहोत. पब्लिक रेव्हेन्यू काय असतं, तर पब्लिक फायनान्स डील्स विथ ऑल दोज रिसोर्सेस, ऑल दोज सोर्सेस ऑर मेथड्स थ्रू विच गव्हर्नमेंट अर्न्स रेव्हेन्यू. गव्हर्नमेंट कोणकोणत्या प्रकारे इन्कम म्हणजे रेव्हेन्यू अर्न करतो त्याबद्दलच्या गोष्टी आपण ह्यात शिकणार आहोत. सो त्यात टॅक्सेशनच्या प्रिन्सिपल्स असतात, इन्कम वाढवण्याच्या मेथड असतात, रेव्हेन्यू क्लासिफिकेशन करण्याच्या, डेफिशिट फायनान्सिंग करण्याच्या मेथड्स, या सगळ्या गोष्टीबद्दल शिकलं जातं जे आपण शिकणार आहोत पब्लिक रेव्हेन्यू थ्रू. त्याच्यानंतर पब्लिक एक्सपेंडिचर. ओके, पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे गव्हर्नमेंट कशा प्रकारे स्वतःचे जे एक्सपेन्सेस असतात ते कॅरी फॉरवर्ड करतं, कशा प्रकारे कॅरी केले जातात, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर करण्यासाठी पैसे कुठून मिळवतात, कशा प्रकारे एक्सपेंडिचरचं बजेटिंग केलं जातं. ओके, आणि त्या प्रकारे पब्लिक युटिलिटी कशा प्रोव्हाइड केल्या जातात याविषयी आपण एक अभ्यास करणार आहोत पब्लिक एक्सपेंडिचर मधनं. 2 गोष्टी सांगितल्या, पब्लिक रेव्हेन्यू, पब्लिक एक्सपेंडिचर. लक्षात ठेवा, याच्यानंतर शेवटी मी प्रश्न विचारणार आहे आणि मला तुमच्या सगळ्यांचं उत्तर हवंय. ओके, त्यानंतर पब्लिक डेट. इट डील्स विथ द बॉरोइंग्स बाय द गव्हर्नमेंट फ्रॉम इंटरनल अँड एक्सटर्नल सोर्सेस. सो इंटरनल म्हणजे देशाच्या आतले किंवा सिस्टीमच्या आतले, आणि एक्सटर्नल म्हणजे देशाच्या बाहेरचे किंवा सिस्टीमच्या बाहेरचे असे सोर्सेस वापरून गव्हर्नमेंट लोन घेतं. कारण हे लोन घेतल्यावर गव्हर्नमेंटकडे इन्कम सारखा पैसा जमा होतो ज्याचा पब्लिक युटिलिटीसाठी, इन्फ्रास्ट्रक्चर, मगाशी जे आपण सगळं बघितलं ती सगळे रोल प्ले करण्यासाठी वापर केला जातो. ॲट एनी टाइम गव्हर्नमेंट मे एक्सीड इट्स रेव्हेन्यू. टू मीट द डेफिशिट गव्हर्नमेंट रेजेस लोन. सो जनरली खूपदा गव्हर्नमेंटचे एक्सपेंडिचर खूप जास्त असतात, वेरॅज गव्हर्नमेंटचे इन्कम कमी असतं. ही जी गॅप असते ती कमी करण्यासाठी आणि एक्सपेंडिचर जे आहेत ते पूर्ण करण्यासाठी म्हणून गव्हर्नमेंट्सला लोन घ्यावी लागतात. द स्टडी ऑफ पब्लिक फायनान्स फोकसेस ऑन द प्रॉब्लेम्स ऑफ रेझिंग लोन्स अँड मेथड्स ऑफ रिपेमेंट ऑफ लोन्स. ही लोन्स इतकी मोठी असतात की आपण जेव्हा शिकू तेव्हा तुमच्या लक्षात येईल, आणि त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड असलेले प्रॉब्लेम्स, त्यासाठी लागणाऱ्या मेथड्स, कशा प्रकारे लोन्स घ्यायच्या, हे सगळं आपण पब्लिक डेटमध्ये शिकतो किंवा शिकणार आहोत. आणि फायनान्शियल किंवा फिस्कल ॲडमिनिस्ट्रेशन. द स्कोप ऑफ फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन इज वायडर. म्हणजे थोडक्यात फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन, देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल, ॲडमिनिस्ट्रेशनबद्दल निर्णय घेणं, ह्या सगळ्याचा स्कोप, या सगळ्याचं बर्डन खूप जास्त मोठं असतं. इट कव्हर्स ऑल द फायनान्शियल फंक्शन. सगळी पैशाच्या रिलेटेड फंक्शन्स गव्हर्नमेंटची जी असतात ती सगळी फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन किंवा फिस्कल ॲडमिनिस्ट्रेशनच्या अंडर येतात. इट इन्क्लूड्स ड्राफ्टिंग अँड सँक्शनिंग ऑफ बजेट्स, म्हणजे बजेट तयार करणं, ऑडिटिंग ऑफ द बजेट म्हणजे पूर्वीच्या बजेट्सचं ऑडिट करणं आणि त्याप्रमाणे नवीन बजेट इम्प्रूव्ह करणं, एटसेट्रा. फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन इज कन्सर्न्ड विथ द organization and functioning of the government machinery responsible for performing the various financial functions of the state. खूप वेगवेगळ्या प्रकारची जी फंक्शन्स असतात स्टेटची ती फुलफिल करण्यासाठी या सगळ्याचा वापर केला जातो. द बजेट इज द मास्टर फायनान्शियल प्लॅन ऑफ द गव्हर्नमेंट. सो दरवर्षीचं बजेट हा देशाचा मास्टर प्लॅन असतो, कशा प्रकारे गव्हर्नमेंट देशाच्या इम्प्रूव्हमेंटसाठी पैसे खर्च करेल याचा. ओके, सो मी तुम्हाला 4 प्रकारचे स्कोप सांगितले पब्लिक फायनान्सचे, जे तुम्हाला मला सांगायचे. पहिला स्कोप काय होता सांगा बरं, मला तुमच्याकडनं उत्तर हवेत. हे तर आता तुम्हाला कळलंच असेल. पब्लिक रेव्हेन्यू. करेक्ट, पब्लिक रेव्हेन्यू. पब्लिक रेव्हेन्यू. दुसरा स्कोप काय होता बरं? पब्लिक एक्सपेंडिचर. करेक्ट, पब्लिक एक्सपेंडिचर. तिसरा काय होता? पब्लिक डेट. पब्लिक डेट. करेक्ट. आणि चौथा काय होता? फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन. फायनान्शियल और फिस्कल ॲडमिनिस्ट्रेशन. बरोबर आहे ना. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागतात. जर समजा तुम्हाला स्कोप ऑफ पब्लिक फायनान्स बघायचा असेल तर या गोष्टी शिकायच्यात आपल्याला. याच्यानंतर मी तुम्हाला तुमच्या चॅटबॉक्सवरती आपली अटेंडन्स शीट पाठवली आहे. प्लीज आजच्या 4 तारखेच्या अटेंडन्सवर P मार्क करा. बाकी आणखीन कुठेही काही त्याच्यावर करू नका. कारण याच्यानंतर आपण जे शिकणार आहोत ती आहेत गव्हर्नमेंटची पब्लिक फायनान्सची फंक्शन. ओके, पब्लिक फायनान्सचा स्कोप शिकताना पण आपण ते पुढच्या लेक्चरपासून, उद्यापासून बघणार आहोत.
ओके, उद्यापासून शक्य झालं तर आपण थोडंसं लेक्चर एक्सटेंड करणार आहोत, कारण आपल्याला हे सगळं नीट बघायचंय. ओके, सो मी तुम्हाला सांगेन कधीपासून सुरू करायचंय लेक्चर. मी जे जे शिकवते ते प्लीज 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 नीट लक्ष देऊन ऐका. जर समजा असं वाटत असेल की काही लक्षात येत नाहीये तर प्लीज मला विचारा, आणि प्लीज थोड्याशा वेळासाठी इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉटेवर स्नॅपचॅट आणि तुम्ही काय जे करताय त्यातून थोडासा वेळ काढा आणि थोडंसं लक्ष द्या. नाहीतर पुन्हा एकदा कठीण कठीण पेपरांना सामोरं जायची वेळ येईल. आय डोंट वॉन्ट यू टू डू दॅट. मला तुम्हाला खूप छान मार्क मिळायला हवेत. तुमच्या लक्षात येत आहे? सो आज आपण काय काय शिकलो याचा एक रिव्ह्यू घेऊया. आज आपण रोल ऑफ गव्हर्नमेंट इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट शिकायला सुरुवात केली, ज्यात आपण बघितलं पब्लिक फायनान्स काय असतं. आपण हे पण बघितलं पब्लिक फायनान्स बद्दल डाल्टन, प्रोफेसर ऑटो एक्स्टेन यांनी काय सांगितलंय. आपण बघितलं इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक फायनान्स, की पब्लिक फायनान्स थ्रू गव्हर्नमेंट काय काय कामं करतं, जसं की डेव्हलपमेंट, पूर्ण देशाची ग्रोथ, प्राइस स्टेबिलिटी, मार्केट मेंटेन करणं, लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवणं, एक्सपोर्टला प्रमोट करणं, इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट करणं, देशात इक्वॅलिटी आणणं, इकॉनॉमिक स्टॅबिलिटी आणणं आणि एक स्टेडी ग्रोथ रेट देशाच्या इकॉनॉमीला मिळवून देणं. हे सगळ्या गोष्टी पब्लिक फायनान्स थ्रू गव्हर्नमेंट करतं. आणि त्यात आपल्याला काय काय शिकायचं हे आपण बघितलं. स्कोप ऑफ पब्लिक फायनान्स 4 गोष्टी बघितल्या. पब्लिक रेव्हेन्यू, पब्लिक एक्सपेंडिचर, पब्लिक डेट आणि फायनान्शियल ऑर फिस्कल ॲडमिनिस्ट्रेशन. या सगळ्या गोष्टी होपफुली तुमच्या लक्षात आल्या असतील. जर समजा लक्षात आल्या नसतील तर प्लीज 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 मला विचारा. आणि तुमच्या अटेंडन्समध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल तर तेही विचारा. पुढच्यापासून येस, मला तुमचे हात रेस झालेले दिसतात. इज देअर एनिथिंग यू वॉन्ट टू आस्क? ओके देन यू कॅन लोअर युअर हँड. मग आपण भेटूया पुढच्या लेक्चरला आणि बघूया पब्लिक फायनान्सची पुढची फंक्शन्स काय असतात ती. ओके, तोपर्यंत बाय बाय, हॅव अ नाईस डे. काळजी घ्या. ओके, बाय.